श्री गणेशाय नमः। अध्याय पहिला ज्ञानेश्वरी, श्लोक संख्या 7 ते 11, ओवी संख्या 103 ते 124। या भागामध्ये धृतराष्ट्र आणि संजय यांचा संवाद सुरू आहे। संवादामध्ये संजय धृतराष्ट्रास युद्धभूमीवरील परिस्थितीचे वर्णन करीत आहे आणि वर्णन बघूया। अस्माकं तु विशिष्टाये तान्ये बोधद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थे तान् ब्रवीमि ते। भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्ती तथैव च। आता अमुचा दळी नायक जे रूढीवीर सैनिक ते प्रसंगे आईक सांगी जती उद्देशे एक दोनी जाई जती बोलोनी तुम्ही आधी करुणी मुखे जे जे। हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगंज पंचाननू कर्णवीरू ऐसे अनेकही बहुत हाती जयाची या बळामिती धातातीही नेने। जे शास्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्ते होका जे अस्त्रजात येथुनी रूढ। अयनेषु च सर्वेषु यथा भागं वस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि। मग पुनरपि काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा। अर्थात आता आपल्या सैन्यातील प्रमुख योद्ध्यांची मी नावे सांगतो। आपण स्वतः सूर्याप्रमाणे तेजस्वी गंगापुत्र भीष्म, सिंहासारखा बलवान वीर कर्ण, कृपाचार्य अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्ताचा पुत्र भूरी श्रवा व आणखी अनेक वीर माझ्यासाठी जीवावर उदार होऊन युद्धासाठी आलेले आहेत। या ठिकाणी युधिष्ठिर, या ठिकाणी दुर्योधन संपूर्ण परिस्थितीचे वर्णन करीत आहे असं संजय सांगत आहे। आमचे सैन्य सेनापती भीष्माकडून सर्व बाजूने सुरक्षित आहे व अपरिमित आहे। पांडवाचे सैन्य मात्र अपुरे आहे। भीम सेनापती आहे, त्याची जाण कमी आहे, त्यामुळे पांडव विजयी होणे काही शक्य नाही। आता सर्वांनी आपल्या विभागानुसार निश्चित झालेल्या स्थानावर धैर्याने उभे राहावे। भीष्माचे सर्वांनी संरक्षण करावे, कारण त्याच्यामुळे अर्थातच दुर्योधनाचा विजय होणार आहे असं संजय धृतराष्ट्रास सांगत आहे। इथे हा भाग संपलेला आहे। पुढील भागात पुढील ओव्या बघूया। कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय।